आज परत एकदा सासरच्यांना वैतागून एका मुलीने फाशी घेतली आणि तिच्या स्वतःच्या 3 वर्षाच्या मुलीला आयुष्यभरासाठी एकटे सोडून गेली। त्यांची भांडणं म्हणलं चालले सासू सुनेची म्हणलं तुम्ही असती म्हणून मी तिला सोडून आले हो काल तिथं मी आणायला पाहिजे होतं तिला घरी यायला फोन केला तर माझी पोरगी म्हणते मम्मी मला नाही सहन होत ग मला नाही सहन होत मला त्रास होतोय प्रॉपर्टीचा त्याला हिस्सा पाहिजे। पुण्यातल्या दीप्ती चौधरी या मुलीला सासरचे जाच करत होते। तिने घरच्यांना सांगितलं, आईला सांगितलं की आई मला सहन होत नाहीये, मला इथून घेऊन चल। आई बोलतेय की ऍडजस्ट कर। शेवटी त्या इंजिनियर मुलीने स्वतःला गळफास लावून घेतला। श्रीमंताचं घर बघायचं आणि मुलगी द्यायची। मुलीच्या घरच्यांनी अक्षरशः बाजार उठवलाय, जिथं भाव चांगला भेटतो तिथे विकतात ते। म्हणजे काय बोलणार मग आता? तुम्हाला चांगली मुलं दिसत नाहीयेत, खोटा बिझनेस सांगतोय मुलगा, एक्सपोर्टिंगचा बिझनेस आहे। दीप्तीला मुलगी झाली तर सगळ्या घरच्यांनी तोंड पाडलं। तिच्या दिराला मुलगा झाला होता तर त्यांना पण मुलगाच पाहिजे होता। अहो सगळ्याच गोष्टीवरनं भांडतात आहे, तरी आई म्हणते ऍडजस्ट कर। अहो असल्या ठिकाणी थांबवायचीच नाही, मुलीला पहिलं घरी आणायचं। मुलगी जर बोलतीये मी एखाद्या मुलावर प्रेम करते तर 99% घरचे हे समोरच्या मुलामध्ये चूकच काढतात। पैसेच नाहीयेत, वागणूकच नाहीये, शिक्षणच झालं नाहीये। अहो बघा तरी त्या मुलीने त्या मुलाचा स्वभाव बघितलाय, घरच्यांचा स्वभाव बघितलाय। आधी 2 वर्ष ती सोबत राहिलीये। तुम्ही उगाच अरेंज मॅरेज मध्ये कुणाच्या पण हातात मुलगी देताय आणि मग परत ही वेळ येते। वैष्णवी हगवणे, गौरी गर्जन, आता दीप्ती चौधरी, म्हणजे सगळ्या मुलींचं कितीतरी अशा मुली आहेत ज्यांचं नाव सुद्धा समोर येत नाहीये, पण ते अजून पण तसंच काटकसरी करीत जगतात। ते मुलीच्या घरच्यांना आता सांगतोय, मुलीचं लव्ह मॅरेज असो अरेंज मॅरेज असो, मुलीला जर तिथं त्रास होतोय ऍडजस्ट करायला लावू नका। पहिलं मुलगी घरी घेऊन या, पोलिसांना सांगा, समोरच्यांची वाट लावा, मुलाची असेल सासरच्यांची वाट लावा, पण आपल्या मुलीला काय झालं नाही पाहिजे एवढं लक्षात ठेवा।